Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. नवी मुंबई विमानतळावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. पण या कार्यक्रमाचं निमंत्रण शिंदेंना नसल्यामुळे ते नाराज असल्याची माहिती आहे. त्यावरचा एक रिपोर्ट बघूयात. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटन सोहळ्यावरून राजकीय वाद सुरू झाला. पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत नाव नसल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट कंपनीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी वितरित करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावं निमंत्रण पत्रिकेत नव्हती. या कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी उपस्थित होते. पण शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना निमंत्रण नसल्यानं ते अनुपस्थित होते. याबाबत विमानतळ कंपनीकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात, म्हणून त्यांच्याच नावे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुतळा अनावरण सोहळ्याचं शिंदेंना निमंत्रण नसल्यानं शिवसेना मंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. येत्या कॅबिनेट बैठकीत ही नाराजी बोलून दाखवणार असल्याचंही शिरसाट म्हणाले. काही राजकीय लोकांच्या दबावामुळे येऊन जर असा प्रकार करत असेल तर मी त्यांना ठणकावून सांगतो, तुम्ही तुमच्या नोकरीपुरतं मर्यादित राहा, राजकारणामध्ये पडू नका. जर तुम्ही असे राजकारणी होण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तुमच्यावर सुद्धा कारवाई होईल. आणि आता हे का घडलं, कसं घडलं याबद्दल सुद्धा मंगळवारी जेव्हा कॅबिनेटची बैठक असेल त्यामध्ये मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा हा प्रश्न त्यांच्यासमोर नक्की मांडणार आहे. नाही, आता ही चर्चा बघा तुम्हीच करताय, मी तर काय बोललोच नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे. मुख्यमंत्री म्हणजे सर्व आमचं मंत्रिमंडळ आलं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या विरोधक आणि सगळं त्यांना काय मुद्दे नाही आहेत, त्या मुद्द्याला धरून कुठला तरी मुद्दा धरायचा आणि तो राजकीय करायचा. शिंदेच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सुद्धा यावरून शिंदेंना टोले लगावले. महायुतीत एकमेकांना आढवा आणि एकमेकांची जिरवा असं चालल्याचं दानवे म्हणाले. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः एकनाथ शिंदे साहेबच आहेत. पालकमंत्री असताना त्यांच्या त्या जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर त्यांना बोलवलं जात नसेल किंवा डावललं जात असेल, यांना एकनाथ शिंदे हे नकोच आहे हे स्पष्ट होतं. आता नाराजी करून काय करणार आहे? एखाद दिवस 2-3 दिवस गावाला जातील, त्याच्यावरती काय करणार? हे तर त्यांच्या आघाडीमध्ये तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना अशा पद्धतीनं त्यांची स्थिती आहे. म्हणजे पाणी अडवा आणि पाणी जिरवाची योजना होती तशी एकमेकांची अडवा आणि एकमेकांची जिरवा असं एक दोन्ही पक्षाची कुरघोडी एकमेकावर चालू आहे. महायुती सरकारचे 2 नंबरचे मंत्री असताना, माजी मुख्यमंत्री असताना जर निमंत्रण न देता अशा प्रकारे कुठलं उद्घाटन होत असेल तर त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः नाराज नाही असं सांगत असले तरी त्यांच्या पक्षाचे नेते मात्र जाहीरपणे नाराजी बोलून दाखवत आहेत. त्यामुळे पुतळा अनावरणावरून महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.